आपण बघणार आहोत 5 HP सिंगल फेज स्टार्टरच्या सेटिंग काय असतात, कशा केल्या जातात. तर त्या सेटिंग करण्यासाठी पहिली प्रोसेस असते, आपण याला डिस्प्लेच्या खाली सेटचं बटन दिलेलं असते. ते बटन आपण 5 सेकंद दाबून धरल्यानंतर आपला पॅनल सेटिंग मध्ये जातो. तर आपण या सेटिंग मध्ये जाणार आहोत. 5 सेकंद दाबून धरल्यानंतर आपला पॅनल सेटिंग मध्ये गेलेला आहे. सेटिंग मध्ये गेल्यानंतर पहिली येणारी जी सेटिंग असते ती ओव्हरलोडची असते. तर या ओव्हरलोडच्या सेटिंग मध्ये आपल्याला या मोटरने किती एम्पियर करंट सेट केलाय ती आपल्याला याच्यात माहिती भेटणार आहे. आपण पाहू शकतो. तर मोटरने 27.8 हा एम्पियर करंट सेट केलेला आहे. तर आपल्याला हा करंट कमी जास्त करायचा असेल तर आपण ह्या बटनाने ऑन किंवा ऑफच्या बटनाने कमी जास्त करू शकतो. हा करंट सेट केल्यानंतर आपल्याला पाहिजे हा करंट आपण एकदा सेट केल्यानंतर पुढच्या सेटिंग मध्ये जाण्यासाठी सेटचं बटन प्रेस करायचं असतं. ते सेटिंगचं बटन प्रेस केल्यानंतर पॅनल पुढच्या सेटिंग मध्ये जातो. पुढची सेटिंग आहे ओव्हरलोड टायमर. आपली मोटर किती टायमात ओव्हरलोड झाली पाहिजे तर त्यासाठी हा टायमर आहे, ओव्हरलोड टायमर. तर आपण बघणार आहोत हा ओव्हरलोड टायमर किती आहे. आपला ओव्हरलोड टायमर आहे 10 सेकंद. 10 सेकंद आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण हा कमी जास्त करू शकतो. कमी जास्त केल्यानंतर आपल्याला पुढच्या सेटिंग मध्ये जायचे असेल तर आपण सेट हे बटन दाबायचं आहे. सेट बटन दाबल्यानंतर आपला पॅनल पुढच्या सेटिंग मध्ये आलेला आहे. पुढच्या सेटिंग मध्ये त्याने दाखवलेलं आहे की ओव्हरलोड पर्सेंटेज. आपण हा ओव्हरलोड पर्सेंटेज किती ठेवायचा किंवा किती असतो ते आपण बघणार आहोत. तर आपल्या पॅनल मध्ये हे दाखवलेलं आहे 4.0. तर आपला ही जी सेटिंग आहे ही सेटिंग अशी आहे की आपली मोटर जो करंट घेते त्या करंटला 4 एम्पियरने प्लस हा सेट करतो. आणि आपल्याला पाहिजे असेल कमी पण करू शकतो किंवा जास्त पण करू शकतो. त्यामध्ये आपण कमीत कमी किंवा जास्तीत जास्त आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे करू शकतो. तर आपण ह्या मॅन्युअली सेट केला आहे 3 एम्पियर. तर हा 3 एम्पियर सेट केल्यानंतर आपल्या मोटरचा करंट आहे ज्यावेळेस मोटर चालू असते त्यावेळेस समजा 20 करंट असेल एम्पियर, तर 3 ठेवल्यामुळे आपण इथे 3 एम्पियर केल्यामुळे तर मोटर आपली 23 एम्पियर झाली. तर तो ओव्हरलोड करून आपली मोटर बंद करणार आहे. त्याच्यानंतर पुढची येणारी सेटिंग आहे ड्राय रन सेटिंग. ड्राय रन सेटिंग मध्ये आपल्याला दाखवलं जातं की आपली मोटर किती एम्पियरला ड्राय रन होणार आहे. तर यामध्ये दाखवले 16.6 एम्पियरला मोटर ड्राय रन होणार आहे. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पाठीमागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की ओव्हरलोड आपण जसं चेंज करू शकतो तसं पण आपण ड्राय रन सेटिंग चेंज करू शकतो. तर आपल्याला पाहिजे त्या एम्पियरला मोटर ड्राय रन करू शकतो. आपल्याला पाहिजे असेल 16, 15, 14 काय आपल्याला पाहिजे असेल त्या एम्पियर प्रमाणे ही आपण ड्राय रन सेटिंग कमी करू शकतो एम्पियर मध्ये. त्याच्यानंतर ही झाली आपली ड्राय रन सेटिंग. त्याच्यानंतरची आपली येणारी नेक्स्ट सेटिंग आहे ड्राय रन टायमर. ड्राय रन टायमर म्हणजे आपली मोटर पाणी संपल्यानंतर किती टायमात बंद झाली पाहिजे ती एक सेटिंग असते. तर ही आपली सेटिंग आहे 15 सेकंदाची. 15 सेकंदात पाणी संपल्यानंतर 15 सेकंदात आपली मोटर बंद होते. आपल्याला पाहिजे असेल आपली मोटर 10 सेकंदातच ड्राय रन झाली पाहिजे किंवा पाणी संपल्यानंतर 10 सेकंदातच बंद झाली पाहिजे असेल तर आपण ती सेटिंग चेंज करू शकतो. तर आपण केलेलं आहे 10 सेकंद. आणि हे 10 सेकंद केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट सेटिंग मध्ये जायचं असेल तर आपल्याला सेटचंच बटन दाबावं लागतं. त्याच्यानंतर येते ड्राय रन पर्सेंटेज. ड्राय रन पर्सेंटेज हे काय असतं आपण जाणून घेऊया. तर हे ड्राय रन पर्सेंटेज आहे. जर आपली मोटर 10 एम्पियर करंट घेत असेल, आता आपल्याला याच्यामध्ये दाखवते 70, ते 70% आपली मोटर 10 एम्पियर करंट घेत असेल तर त्या मोटरचा करंट 3 एम्पियरने कमी आल्यानंतर ती मोटर ड्राय रन होणार आहे. म्हणजे 7 एम्पियरला आपली मोटर ड्राय रन होणार आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण हे पर्सेंटेज जास्त करू शकतो 95 पर्यंत. आपल्याला पाहिजे असेल त्या पर्सेंटेजला आपण ड्राय रन पर्सेंटेज सेट करू शकतो. त्याच्यानंतर ड्राय रन पर्सेंटेज झाल्यानंतर आपल्याला येणारी सेटिंग आहे ड्राय रन रिसेट टायमर. ड्राय रन रिसेट टायमर हा असा आहे की आपल्या मोटरचं पाणी संपल्यानंतर मोटर पुन्हा ऑटोमॅटिक चालू करतो. तर याच्यामध्ये डिफॉल्ट मध्ये आपण 30 मिनिटं ठेवलंय. आपल्याला पाहिजे असेल तर आपण तो कमी पण करू शकतो, वाढवू पण शकतो. तर आपण हा जास्तीत जास्त किती टाइमाने मोटर चालू करू हा टायमर आपण बघणार आहोत. तर आपण पाणी संपल्यानंतर मोटर आपण 720 मिनिटापर्यंत आपण याची सेटिंग करू शकतो मोटर ऑटोमॅटिक चालू होण्यासाठी. त्याच्यानंतर आपली सेटिंग आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण बंद पण करू शकतो तो ड्राय रन रिसेट टायमर. त्याच्यानंतर येणारी सेटिंग आहे ड्राय रनचे झाले